मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता वाटप 12 मे 2026 पासून वाटप सुरू आहे. परंतु अर्ध्याच बहिणींना पैसे आलेले आहे. अजूनही काही बहिणी अशा आहे की ज्यांना एकही हप्ता आलेला नाही आणि काही बहिणींना 2 हप्ते मिळालेले आहेत. मग असं का झालेलं असेल? वितरण आणखी किती दिवस सुरू राहील? सगळ्याच लाडक्या बहिणींना हप्ता का मिळाला नाही? तर अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर लाडक्या बहिणींनो, आज आपण हा व्हिडिओ सविस्तर जाणू. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला, म्हणजे अशाच खात्रीशीर बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओला सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. वितरण आणखी किती दिवस सुरू राहील? सगळ्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला का? कारण काही बहिणींचं म्हणणं असं आहे की आम्हाला अजून एकही हप्ता आलेला नाही. जेव्हा पहिल्या हप्त्यापासून पैसे येतात तर आम्हाला सगळ्यात आधी पैसे येतात, परंतु मार्च आणि एप्रिलचा हप्ता अजूनही आम्हाला मिळालेला नाही. काल संध्याकाळपर्यंत वाटप सुरू होता, परंतु काही बहिणींना हप्ता मिळालेला नाही. काल पुष्कळ लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे. जवळपास सगळ्या जिल्ह्यात वितरण झाले आणि सकाळपासून वितरणाला सुरुवात झाली होती. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत वितरण सुरू होते, परंतु अजूनही काही बहिणी अशा आहेत ज्यांना लाभ मिळालेला नाही. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे असं की दोन्ही महिन्याचा लाभ सोबत वितरित केला जात आहे आणि सोबत लाभ वितरित केल्यामुळे एकाच वेळी सगळ्या बहिणींना पैसे DBT मार्फत ट्रान्सफर करणं शक्य नाही. काही तांत्रिक अडचणी असू शकतात, त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही. मग तुम्हाला पहिल्या हप्त्यापासून जर 20व्या हप्त्यापर्यंत पैसे आले असतील तर तुम्ही पात्र आहात, परंतु फक्त मार्च आणि एप्रिलचाच हप्ता तुम्हाला आलेला नाही. मग यामुळे अपात्र झालेले आहात का? तर असं नाही, तुम्ही अपात्र झालेले नाही. तुम्हाला हप्ता मिळणार आहे. आज रविवार आहे. मागच्या फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचं वाटपसुद्धा रविवारी झालेला होता, तर आजसुद्धा वाटप होण्याची शक्यता आहे. कोणालाच असं वाटलं नाही की 12 ते 16 तारखेपर्यंत म्हणजे 5 दिवस वितरण होईल, परंतु जवळपास 5 दिवस वितरण चाललेलं आहे आणि उरलेल्या ज्या बहिणी आहेत त्यांना आज वितरण होऊ शकते किंवा सोमवारी सगळ्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. आता आपल्याला वाटच बघावी लागणार आहे, याशिवाय काहीही गोष्ट शक्य नाही. वाट बघा, तुमच्या खात्यावर नक्की पैसे येतील, कारण तुम्ही पात्र आहात. तुम्ही जर अपात्र असत्या, तुम्ही KYC केली नसती, तुम्ही ज्या लाडक्या बहिणीचे जे नियम आणि अटी आहेत त्यामध्ये बसल्या नसत्या, तर मग तुम्हाला हप्ता मिळाला नसता. परंतु तुम्ही पात्र आहात म्हणून तुम्हाला हप्ता मिळणार आहे, कारण सगळ्याच बहिणींना 2 हप्त्याचे पैसे येणार आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रित वितरण सुरू आहे. जवळपास 5 दिवस वितरण चालले, तरीसुद्धा काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनही पैसे आलेले नाही. काही बहिणींना अजूनही लाभ मिळालेला नाही. काही बहिणी लाभापासून वंचित आहेत. तर अजिबात काळजी करू नका, वितरण होण्याची शक्यता दाट आहे. माझ्या मते तरी वितरण अजून संपलेलं नसावं, कारण खूप बहिणी अशा आहेत ज्यांना हप्ताच मिळालेला नाही. आणि जर 1-2 दिवस आपण वाट बघणार आहोत, नाहीतर हा सुद्धा मुद्दा आपण शासनाला लावून धरणार आहोत. आपण विनंती करणार आहोत की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना, काही बहिणींना हप्ता मिळालेला नाही, त्यांच्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत. म्हणून बहिणींनो, काळजी करू नका, तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार आहे. कारण तुम्ही पात्र असल्यामुळे तुम्हाला तो हप्ता मिळणं शक्य आहे, ते तुमचा अधिकार आहे. तुमचा हप्ता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून काही दिवस वाट बघा. आज उद्या तुमच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता दाट आहे. जर पैसे आले नाही तर आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा मुद्दा पुढे लावून धरणार आहोत. मला तरी असं वाटते वितरण अजून झालेलं नाही. वितरण पुढे 1-2 दिवस चालणार आहे, कारण खूप बहिणी अशा आहेत ज्यांना पैसेच मिळाले नाही. काही बहिणींना पैसे न येण्याचं कारण तांत्रिक अडचण किंवा निधीची कमतरता असू शकते. सोमवारपर्यंत सगळ्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. तर मैत्रिणींना, काही बहिणींचं असं म्हणणं आलं की आम्ही अपात्र झालो आहोत का? आम्हाला पहिल्या महिन्यापासून तर 20व्या महिन्यापर्यंत पैसे मिळाले. तर असं नाही, तुम्ही पात्रच आहात आणि तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार आहे. काळजी करू नका. आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल. व्हिडिओला लाईक करत चला. अशाच खात्रीशीर माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ सविस्तर बघा, त्यामुळे तुम्हाला जी काही बातमी आहे ती सविस्तर समजेल. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.